रक्ताच्या कर्करोगास असेही म्हणतात. जर रक्ताचा कर्करोग झालेला असतो, कॅन्सर झालेला असतो, त्याला काय नाव आहे अशा प्रकारचं आहे. तर याला म्हणतात ल्युकेमिया. याला ल्युकेमिया असं म्हणतात. तुम्ही पण थोडंसं गेस करत चला. काही 2-4 सेकंदाचा तुम्हाला त्या ठिकाणी अवधी मिळत जाईल. तुम्ही पण उत्तर गेस करत चला, म्हणजे तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे तुम्हाला कळेल. पुढचा प्रश्न आहे हेपेटायटिस बी रिकामी जागामुळे होतो. हेपेटायटिस बी. तर याचं योग्य उत्तर आहे HBV. ओके, HBV मुळे होतो. पुढचा प्रश्न आहे HIV विषाणू शरीरात कोणत्या पेशीवर हल्ला करतात. HIV विषाणू असतात ते शरीरावर कोणत्या पेशींवर हल्ला करतात. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे लसिका पेशी. लसिका पेशी ज्या असतात त्याच्यावर HIV विषाणू काय करतात, हल्ला करत असतात. मित्रांनो, इथले काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जर थोडक्यात आवडले असतील किंवा तुम्हाला काही मदत होईल असं जर वाटत असेल तर नक्कीच मात्र एक शेवटी लाईक करायला मात्र विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे या परीक्षा संपेपर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यापर्यंत नियमित पोहोचत राहतील. ओके, पुढचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात भूक लागणे, तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे या रोगाची आहेत. तर भूक लागणे मोठ्या प्रमाणात, तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, वजन कमी होणे, थकवा येणे, तर हे प्रकारचे जे लक्षण आहेत हे कोणत्या आजारामध्ये आपल्याला दिसून येतात. तर याचं योग्य उत्तर आहे मधुमेह. मधुमेह आजारामध्ये हे सर्व लक्षणं दिसून येतात. कोणता दिवस जागतिक क्षयरोग नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक क्षयरोग नियंत्रण दिन. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 24 मार्च. 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग नियंत्रण दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजना देशात कोणत्या साली लागू करण्यात आली. आयुष्यमान भारत योजना. ओके, अतिशय महत्त्वाची आहे. पंतप्रधान यांना नाव देण्यात आलेलं आहे तसं जन आरोग्य योजना म्हणून. ते आयुष्यमान भारत योजना आहे, ही सुरुवात झालेली आहे 2018 मध्ये. ओके, आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात म्हणजे लागू झाली आहे 2018 मध्ये. अर्भकाची लिंग निश्चिती केव्हा होते. अर्भक म्हणजे आईच्या उदरामध्ये जे बाळ असतं त्याची लिंग निश्चित म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे कधी निश्चित होतं. ओके, तुम्ही गेस करा चला. तर याचं योग्य उत्तर आहे गर्भधारणेच्या वेळी. ज्या वेळेस गर्भधारणा होते त्याच वेळेस लिंग निश्चिती ठरत असते. पुढचा प्रश्न आहे रेतपिंड. रेतपिंड रिकामजागाच्या प्रजनन संस्थेशी निगडीत आहे. रेतपिंड. तर याचं योग्य उत्तर आहे पुरुष. ओके, तर पुरुषांच्या प्रजनन संस्थेमध्ये रेतपिंड असतात आणि स्त्रियांच्या जे अंडपेशी. ओके, पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झाले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झाले. याचं योग्य उत्तर आहे 2005. 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले. 2005. हत्तीरोग रिकामी जागामुळे होतो. हत्तीरोग. याचं योग्य उत्तर आहे कृमीमुळे. ओके, कृमीमुळे हत्तीरोग होतो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो. संभाव्य नक्कीच परीक्षेमध्ये यातील कित्येक प्रश्न आपल्याला दिसतील आणि अतिशय दर्जेदार प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत. कित्येक प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशनाची पुस्तके आहेत. त्या सर्वांचा फायदा तुम्हाला व्हावा हाच एक मोठा माझा म्हणजे प्रयत्न असणार आहे. पुढचा प्रश्न आहे फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो. फायलेरियासिस. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे काय प्रदेशनिष्ठ रोग. प्रदेशनिष्ठ रोग म्हणून तो मोडतो. रोगप्रतिबंधक लसीचे आद्य प्रवर्तक कोण. रोगप्रतिबंधक लसीचे आद्य प्रवर्तक. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे लुई पाश्चर. लुई पाश्चर रोगप्रतिबंध लस. पुढचा प्रश्न आहे एड्स या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे फुल फॉर्म काय आहे एड्सचे. ओके, अतिशय महत्त्वाचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम.
पुढचा प्रश्न आहे, कोणता विषाणू तोंडावाटे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? चेतासंस्थेवर. ओके, तोंडावाटे प्रवेश करतो आणि चेतासंस्थेवर परिणाम करतो. तर याचं योग्य उत्तर आहे पोलिओ. पोलिओचा जो व्हायरस असतो, हे पोलिओचे व्हायरस तोंडावाटे प्रवेश करतात आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या चेतापेशीवर परिणाम करतात. त्याच्यामुळे मग आपलं जे काही अवयव आहेत हे निकामी होत असतात किंवा ते काम करत नाहीत आणि खास करून पायांवर याचा परिणाम जास्तीत जास्त दाखवतो. पुढचा प्रश्न आहे, एल डोपा हे औषध रिकामी जागा ह्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरतात. एल डोपा हे औषध. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे टीबी. टीबी या आजारावर एल डोपा हे औषध उपचारासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते? कॅल्शियमचे प्रमाण खाली आपल्याला काही दिलेले आहेत, डाळी आहेत, खाद्यतेल आहे, दूध आणि सफरचंद. तर यामध्ये सर्वाधिक कॅल्शियमचे प्रमाण कोणामध्ये असतं? तर याचं योग्य उत्तर आहे दूध. यापैकी दिलेल्यापैकी दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. मद्यपानामुळे रिकाम्या जागाचा अभाव निर्माण होतो. मद्यपान जर करत असेल तर आपल्या शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नायसिन. मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. मानवी शरीरात रिकामी जागा इतके वेगवेगळे स्नायू आहेत. मानवी शरीरामध्ये स्नायूंची संख्या. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 640. मानवी शरीरामध्ये 640 असे स्नायू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. 640. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा हे अनुवांशिक गुणधर्माचे वाहक आहेत. जे अनुवंश आईवडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून म्हणजे म्हणा अपत्यामध्ये येत असतात किंवा मुलांमध्ये येत असतात, ते अनुवांशिक गुणधर्म जे आहेत त्यांचं वहन कोण करत असतात? याचं योग्य उत्तर आहे जनुक. जनुक हे अनुवांशिक गुणधर्माचे वाहक आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जागतिक आरोग्य दिन जे आहे हे 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. 7 एप्रिल अतिशय महत्त्वाचं. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. पहिला प्रश्न आहे आजचा, BCG ही लस रिकामी जागा या आजारासाठी वापरली जाते. अतिशय महत्त्वाची आहे BCG ही लस. ओके, तर BCG लस मित्रांनो तुम्ही पण गेस करत चला मनातल्या मनात तुमच्यासाठीच. ओके, तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. ओके, तर BCG ही लस कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे TB. TB या आजारावर BCG ही लस वापरली जाते. TB, ट्युबरक्युलोसिस. ओके, आणि मित्रांनो ही लस जी आहे जन्मताच ही BCG लस त्या बालकांना टोचली जाते. ओके, पुढचा प्रश्न आहे, आईच्या दुधामध्ये खालीलपैकी कशाचा अभाव असतो? आईच्या दुधात कशाचा अभाव असतो? तर याचं योग्य उत्तर आहे लोह. दुधामध्ये लोहाचं प्रमाण नसते. ओके, बाकीचे सर्व बहुतेक घटक त्या ठिकाणी असतात. बालकाच्या जन्म ते 2 आठवड्याच्या कालावधीला कोणती अवस्था म्हणतात? म्हणजे जे बालकांच्या अवस्था आहेत, ज्या वाढीच्या अवस्था आहेत शरीर वाढीच्या, ओके, त्या अवस्थांवर प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्या विभागामध्ये ह्या टॉपिकवर खूप एक प्रश्न विचारणार आहेतच. ओके, तर काय विचारलं की जन्मापासून तर 2 आठवड्यापर्यंत जो कालावधीचा असतो बालक, त्या बालकाला नेमकं कोणती अवस्था असं म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अर्भका अवस्था. जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतचा कालावधी झालेला असेल तर त्याला अर्भका अवस्था असं म्हणतात. ओके, याचं आपण डिटेल्स थोडंसं बघूया या ठिकाणी. तर ही आहे आपल्या वाढीच्या अवस्था आहेत. ओके, तर सुरुवात जर आपण बघितलं बीजावस्था. बीजावस्था कशाला म्हणतो आपण? जेव्हा गर्भधारणा होते. ओके, गर्भधारणा होते तेव्हापासून ते बीजावस्था सुरू होतं. तर गर्भधारणेपासून तर 2 आठवड्यापर्यंत हा असतो बीजा अवस्थेचा काळ. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर भ्रूणामध्ये होतं. म्हणजे 2 आठवडे म्हणजे गर्भामध्येच 2 आठवडे ते 2 महिनेपर्यंतचा कालावधी असतो, त्याला भ्रूणावस्था म्हणतात. त्याच्यानंतर
2 महिने ते जन्मापर्यंतचा कालावधी असतो, हा असतो गर्भावस्था. ओके. त्याच्यानंतर असतो अर्भकावस्था, म्हणजे जन्म झाल्यापासून तर 2 आठवड्यापर्यंत जो असतो त्याला नवजात अवस्था किंवा अर्भकावस्था असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे शैशवावस्था, म्हणजे जन्म झाल्यापासून 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंत शैशवा अवस्थामध्ये असतो बालक. त्याच्यानंतर असतो पूर्व बाल्यावस्था, म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचा कालावधी आहे, तो असतो पूर्व बाल्यावस्था. ओके. त्याच्यानंतर आहे मध्य बाल्यावस्था, 6 वर्ष ते 12 वर्षापर्यंतचा कालावधी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवू शकता. किशोरावस्था 12 ते 20 वर्ष, तारुण्यावस्था 20 ते 40 वर्षापर्यंत, प्रौढावस्था या ठिकाणी 40 ते 60 वर्षापर्यंत, आणि वृद्धावस्था 60 वर्ष व त्याच्या पुढील जो कालावधी त्याला 60 वर्ष असं म्हणतात. ओके मित्रांनो, यामधला जो महत्त्वाचा आहे, ज्यावर प्रश्न वगैरे विचारू शकतात, हा जो पूर्व बाल्यावस्थाचा का जो काळ आहे, म्हणजे वय 2 ते 6 पर्यंत, ह्या वयामध्ये बालक जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतो, अनेक प्रकारच्या संघर्षाचा काळ असं म्हटलं जातं. तो आपल्या आईवडिलांशी म्हणजेच पालकांशी तो सारखा म्हणजे स्वतंत्र होण्याबद्दल भांडत असतो, आपली जिद्द करत असतो. अशा प्रकारचा कालावधी अतिशय महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी नक्की स्क्रीनशॉट ठेवून तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता? भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे परम. ओके, परम हा भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एक अपेक्षा अशी की जर व्हिडिओ जो मला आवडला असेल, मला वाटत असेल की हे आपल्या काहीतरी अभ्यासात कामात येत आहे असं वाटेल, तर नक्कीच मात्र एक लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. ओके. पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रिकामी जागा हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. ओके, तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा मूळदूस हा आजार होतो, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. ओके. त्यानंतर बेरी जर आजाराचा विचार जर केला, बेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर रातांधळेपणा आहे, हा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि ॲनिमिया हा सुद्धा ब जीवनसत्वाच्या, खास करून B12 आहे, ओके, त्याच्या अभावामुळे हा आजार होतो. त्याचप्रकारे लाल रक्तपेशी आहेत त्या कमी होणे, त्याचप्रकारे हिमोग्लोबिन, ओके, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे, यामुळे हा ॲनिमिया आजार होऊ शकतो. एकंदरीत संपूर्ण बी जीवनसत्व यावर आधारित आहे. बी जीवनसत्वाच्या अभावामुळे हा ॲनिमिया आजार होतो. ओके. पुढचा प्रश्न आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? ऊर्जेचे म्हणजे प्रमुख स्रोत कोणते? आपण आहारामध्ये सर्वात जास्त आहार घेतो, यामध्ये सर्वात जास्त ऊर्जा आपल्या शरीराला कोणत्या घटकांमुळे आपल्या आहारात मिळत असते? ओके, आहारामध्ये. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे कर्बोदके. आपल्या आहारामध्ये कर्बोदकांचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे ऊर्जेचा स्रोत आहे हे कर्बोदके प्रमुख आहेत या ठिकाणी. आपल्याला असं जर माहीत असेल तर मैदानामध्ये सर्वात जास्त ऊर्जा असते, ओके, पण ते जास्त आपण सेवन करत नाही, आहारात जास्त वापर करत नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे, BAMS चे विस्तारित रूप काय आहे? ओके, आपल्याला माहीत असेल BAMS, तर याचं योग्य उत्तर आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. ओके. आणि BHMS आहे, यामधलं हा एच फक्त बघा. ओके. ओके, तर BHMS मध्ये हा होमिओपॅथी असतो, BAMS मध्ये हा आयुर्वेदिक असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे, जननी सुरक्षा योजना कधीपासून महाराष्ट्रात राबवली जात आहे? जननी सुरक्षा योजना ही आरोग्याशी संबंधित आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 2005-06. 2005-06 या सालापासून जननी सुरक्षा योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. पुढचा प्रश्न आहे, एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात
साधारणतः किती उपकेंद्रे असतात? ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी आपण बघितलं असेल, आपल्या गावांच्या शेजारी वगैरे उपकेंद्र असतात, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र. ओके, आणि थोडंसं मोठा गाव असेल त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. तर यामध्ये याचं योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं की सरासरी साधारणतः 5 ते 6 उपकेंद्रांचं मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीमध्ये 5 ते 6 उपकेंद्र त्या ठिकाणी असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात तापमानात समतोल राखणारी ग्रंथी कोणती? मानवी शरीराचे तापमान आहे त्यामध्ये समतोल राखण्याचं काम कोणती ग्रंथी करते? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे हायपोथॅलामस. ओके, या ठिकाणी काना लावूया आपण त्याला. हायपोथॅलामस ही ग्रंथी असते, ही आपल्या शरीराचं समतोल राखत असते. पुढचा प्रश्न आहे, पहिली पोलिओ विरोधी प्रभावी लस. ओके, हा एकत्र शब्द आहे. प्रभावी लस कोणी तयार केली? म्हणजे पोलिओची जी लस आहे ही कोणी तयार केलेली आहे सर्वप्रथम? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे जे साल्क. ओके, साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओची प्रभावी लस त्यांनी तयार केलेली आहे आणि हे 1951 मध्ये त्यांनी केलेलं. तर 1951 मध्ये त्यांनी ही शोधून काढलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे असते. आपल्या मानवी शरीरातील आतडे असतात ते मोठे आतडे, त्यांची लांबी सरासरी किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे 1.5 मीटर, म्हणजे 1.5 मीटर त्यांची सरासरी लांबी असते. आणि लहान आतडे जे आहेत, ओके, लहान आतड्याची लांबी सरासरी 6 मीटर ते 6.25 मीटर. ओके, 6 ते 6.25 मीटर लहान आतड्याची लांबी असते. कारण आपण जे अन्न खातो ते सर्वप्रथम लहान आतड्यात जात असतं, त्याच्यानंतर ते मोठ्या आतड्यामध्ये जात असतं. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा हा मेंदूचा सर्वात मोठा भाग. मेंदूचा सर्वात मोठा भाग, याचं योग्य उत्तर आहे प्रमस्तिष्क. ओके, प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. ओके, तर प्रमस्तिष्क. ओके, प्रमस्तिष्क म्हणजे सेरेब्रम. ओके, पुढचा प्रश्न आहे, टायफॉइड हा आजार रिकामी जागा यामुळे होतो. टायफॉइड हा आजार कशामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी यामुळे हा टायफॉइड आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ हा रोग रिकामी जागापासून होतो. पोलिओ रोग कशापासून होतो? तर हे विषाणूजन्य आजार आहे, विषाणूपासून पोलिओ आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, MRI चे पूर्ण रूप काय आहे? MRI आपल्याला माहिती असेल, जर तब्येत वगैरे जास्त बिघडल्या तर MRI करतात, CT स्कॅन करतात. तर हे प्रकार आहेत. म्हणजे सुरुवातीला एक्सरे वगैरे होतं, त्याच्यानंतर CT स्कॅन हा शब्द आला. आता मोठे आजार डिटेक्ट करण्यासाठी MRI सुद्धा करत असतात. ओके, तर MRIचं हे पूर्ण रूप काय आहे, विस्तारित रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन यात आढळणारा धातू कोणता? म्हणजे इन्सुलिनमध्ये कोणता धातू असतो, कोणता धातू आढळतो इन्सुलिनमध्ये? तर यामध्ये कॅल्शियम असतं. इन्सुलिनमध्ये कॅल्शियम हा धातू आढळतो. पुढचा प्रश्न आहे, गर्भाशयात गर्भाच्या हालचालीची सुरुवात केव्हा होते? गर्भाशयामध्ये गर्भाच्या हालचालीला सुरुवात केव्हापासून होते, किती कालावधीनंतर होते? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 16 ते 22 आठवड्यात. ओके, 16 ते 22 आठवडे म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर 16 ते 22 आठवड्यानंतर ते काय होतं, गर्भाच्या हालचालीला सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे, दात आणि हाडांमध्ये रिकामी जागा असते. दात आणि हाडांमध्ये काय असतं? तर याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. कॅल्शियम व फॉस्फरस हे दात आणि हाडांमध्ये असतं, त्याच्यामुळे त्यांना मजबूती येत असते. पुढचा प्रश्न आहे, एका अंड्यापासून रिकामी जागा इतकी ऊर्जा मिळते. एका अंड्यापासून किती ऊर्जा मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे 90 कॅलरीज. ओके, तर 90 कॅलरी ऊर्जा एवढी अंड्यापासून एका मिळत असते. मित्रांनो, पहिला आहे
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून रिकामी जागा हे औषध वापरतात. ओके, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून. ओके, तर नेहमीप्रमाणे तुम्ही पण गेस करत चला. नेमकं या ठिकाणी मी 20 प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये 40 प्रश्न असणार आहेत तांत्रिक प्रश्न. तर यामध्ये तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊ शकतात हे तुम्ही गेस करत चला. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ॲस्पिरिन. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जातं. दुसरा प्रश्न आहे, मलेरिया विरुद्ध वापरले जाणारे क्विनाइन हे औषध रिकामी जागा या वनस्पतीपासून तयार करतात. लक्षात ठेवायचं आहे, 2 गोष्टी या ठिकाणी दिसतात आपल्याला. मलेरिया विरुद्ध वापरले जाणारे औषध जे आहे ते क्विनाइन आहे. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि हे औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? तर याचं योग्य उत्तर आहे सिंचोना. सिंचोना अशा प्रकारची वनस्पती आहे, यापासून ते मिळवलं जातं. पुढचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिन. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 14 जून. 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हा स्रावणारी ग्रंथी कोणती? कोणत्या ग्रंथीमधून इन्सुलिन हे स्रावत असतं? तर याचं योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंडामधून इन्सुलिन स्रावत असतात. पुढील प्रश्न आहे, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 1994चा सुधारित कायदा. ओके, सुधारित कायदा कधी पारित करण्यात आला? म्हणजे जो जुना होता गर्भनिदान, जुना होता 19 म्हणजे सुरुवातीला झाला जो पारित झाला तो 1994चा कायदा होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेलं होतं. ओके, तर तो सुधारणा त्यामध्ये कधी करण्यात आलेला आहे? ओके, सुरुवातीचं जे नाव होतं त्याचं गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा असा होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला, त्याला सुधारित कायदा असं म्हटलं जातं. तो कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 2003. 2003मध्ये त्याचे सुधारणा करण्यात आली त्या कायद्यामध्ये. ओके मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत नेहमी सतत जोपर्यंत आपल्या परीक्षा होणार नाही तोपर्यंत हे पाठ आपले सुरू असणार आहेत. ओके, त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका, जेणेकरून ह्या जिल्हा परिषद भरतीच्या जेवढ्या परीक्षा आहेत याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला वेळेत उपलब्ध होईल. ओके, आणि महत्त्वाची विनंती अशी की एक लाईक मात्र करायला विसरू नका. जर आपल्याला वाटत असेल की हे सर्व जो आपल्या ज्ञानात भर पडत आहे असं वाटत असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे जिनेवा. जिनेवा या शहरामध्ये या ठिकाणी याचं मुख्यालय आहे, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. ओके, स्वित्झर्लंड देशामध्ये. तर या संघटनेची जी स्थापना आहे, संघटनेची स्थापना 7 एप्रिलला करण्यात आली. 7 एप्रिल. ओके, 7 एप्रिल 1948 मध्ये याची स्थापना झाली आहे. म्हणून 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. ओके, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला का साजरा केला जातो? कारण 7 एप्रिल 1948ला या आरोग्य संघटनेचं काय झालं, जागतिक आरोग्य संघटनेचं स्थापना करण्यात आली. ओके, लक्षात ठेवा जिनेवा या ठिकाणी जे स्वित्झर्लंड देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, रिंगवर्म रिकामी जागा मुळे होणारा आजार आहे. रिंगवर्म म्हणजे खरूज, गचकरणं वगैरे म्हणतो आपण, तेच रिंगवर्म हे कशामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे बुरशी. बुरशीमुळे हे होत असतात. पुढचा प्रश्न आहे, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? या ठिकाणी पूर्णान्न पाहिजे. ओके, या ठिकाणी पूर्णान्न असं म्हणतात. ओके, प्रथिने, अंड्यामध्ये प्रथिने कोणत्या भागामध्ये असतात? तर याचं योग्य उत्तर आहे पांढरा बलक. जो पांढरा भाग असतो अंड्यामधला त्याच्यामध्ये मुख्यतः प्रथिने असतात.
पुढचा प्रश्न आहे, कर्करोगाच्या उपचारात वापरण्यात येणारा राजवायू कोणता? कर्करोगाच्या उपचारामध्ये वापरण्यात येणारा राजवायू कोणता? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे रेडॉन. रेडॉन हा राजवायू कर्करोगाच्या उपचारामध्ये वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, HIV म्हणजे एड्सच्या बाबतीत सामान्यतः दिसणारे लक्षण कोणते? एड्स ज्यांना आजार झाला असेल त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण सामान्यतः दिसतात? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे अतिसार. अतिसार हा एक लक्षण त्या व्यक्तीमध्ये दिसतो. हायपरटेन्शन ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? हायपरटेन्शन, हायपर. ओके, याचं योग्य उत्तर आहे रक्तदाब वाढणे. हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब वाढला असेल तर त्याला हायपरटेन्शन असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, मासिक पाळीचे चक्र 28 दिवसांचे नियमित असल्यास स्त्री बीजांगामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते? ओके, नियमित जर 28 दिवसांचं असेल मासिक चक्र तर स्त्री बीजामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते? तर याचं योग्य उत्तर आहे 10 ते 18 दिवसात. ओके, 10 ते 18 दिवसामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सामान्यतः आंबवणे ही प्रक्रिया रिकामी जागामुळे होते. आंबवणे जसं इडली डोसा वगैरे बनवताना ते आंबवण आपण तयार करतो, म्हणजे आंबवण ते बनवत असतो. ओके, तर ते आंबवण्याची प्रक्रिया नेमकी कशामुळे होत असते? तर याचं योग्य उत्तर आहे जीवाणूंमुळे. ओके, जीवाणूमुळे ते आंबवण्याची क्रिया होत असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात? मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात? याचं योग्य उत्तर आहे 46. ओके, 46 गुणसूत्रे असतात, ज्यांच्या जोड्या हा 23 जोड्या असतात. ओके, आणि यामध्ये लिंग गुणसूत्र असतात. लिंग, ओके, लिंग गुणसूत्र यांच्या जोड्या असतात. ह्या एक जोडी असते, एक जोडी असते, म्हणजे XX आणि XY अशा प्रकारे लिंग गुणसूत्र. म्हणजे ह्या 23 जोड्यांपैकी ह्या 23 जोड्या ज्या आहेत त्या 23 जोड्यांपैकी एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. ओके, ज्यामध्ये स्त्रियांमध्ये XX आणि पुरुषांमध्ये XY. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार जीवाणूंमुळे होत नाही? कोणता आजार जीवाणूमुळे होत नाही? या ठिकाणी आपलं कुष्ठरोग, गोवर, न्यूमोनिया, विषमज्वर दिलेलं आहे. ओके, तर जीवाणूमुळे न होणारा आजार, तर याचं योग्य उत्तर आहे गोवर. गोवर हा जीवाणूमुळे न होता विषाणूमुळे होतो. ओके, विषाणूमुळे होणारा. आणि हे जे आहेत कुष्ठरोग, न्यूमोनिया, विषमज्वर हे जीवाणूमुळे होत असतात. पुढचा प्रश्न आहे, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन. ओके, तर याचं उत्तर आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रथिन रेणू याचा बनलेला असतो. प्रथिनाचे रेणू हे कशाचे बनलेले असतात असं विचारलेलं आहे या ठिकाणी. प्रथिन, तर याचं योग्य उत्तर आहे अमिनो आम्ले. ओके, अमिनो आम्लाचं प्रथिन रेणू बनलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. रक्त गोठण्याची क्रिया कोण करतात? तर याचं योग्य उत्तर आहे रक्तपट्टिका. ज्याला प्लेटलेट्स म्हणतो. ओके, प्लेटलेट्स तर आपल्या शरीरामध्ये काही जखमा वगैरे झाल्या असेल त्यावेळेस त्या ठिकाणचं रक्त गोठवण्याचं काम हे रक्तपट्टिका करत असतात. यांची जर संख्या कमी झाली, म्हणजे प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर रक्त गोठत नाही. रक्त एखादी जखम झालं असेल तर ते रक्त जास्त वाहून
जात, जे आपण डेंग्यू मध्ये ह्या प्लेटलेट्स जास्त प्रमाणात आपण ऐकलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा हाच एकमेव घटक शरीरात नायट्रोजन उपलब्ध करून देतो. शरीरात नायट्रोजन एकमेव घटक असं म्हटलेलं आहे. ओके, अतिशय महत्त्वाचं असतं नायट्रोजन. ज्या आपल्या मृत पेशी असतात त्या ठिकाणी नवीन पेशी निर्माण करण्यासाठी या नायट्रोजनची गरज असते. ओके, तर हा नायट्रोजन कशापासून आपल्याला मिळतो? त्याचं योग्य उत्तर आहे प्रथिने. प्रथिनांपासूनच आपल्याला आपल्या शरीराला नायट्रोजन उपलब्ध होत असतात. त्याच्यामुळे शरीराची जी झीज भरून काढतो त्या ठिकाणी आपल्याला प्रथिने खूप गरजेचे असतात, कारण प्रथिने आपल्याला नायट्रोजन देतो आणि नायट्रोजन हे आपल्याला नवीन पेशी तयार करण्याचं काम करत असतात. पुढचा प्रश्न आहे, विषाणू रिकामी जागा असतात. विषाणू कशा प्रकारचे असतात? म्हणजे पेशी लिहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला एक पेशीय जीव असतात, पेशी भित्तिकारहित जीव असतात की बहुपेशीय की अपेशीय असतात. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे विषाणू हे अपेशीय असतात, म्हणजे विषाणूमध्ये पेशी नसतात. ओके, पहिला प्रश्न आहे, अन्नाचे अभिसरण शरीराच्या पचनसंस्थेच्या कोणत्या इंद्रियामध्ये होते? अन्नाचे जे पचन आहे, अभिसरण आहे, हे कोणत्या इंद्रियामध्ये होते? तुम्ही पण गेस करत चला, म्हणजे तुम्हाला पण तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे ते तुम्हाला कळेल. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे लहान आतडे. लहान आतड्यामध्ये अन्नाचे अभिसरण होत असतं, शोषण होत असतं. पुढचा प्रश्न आहे, एडिस इजिप्ती या डासांमुळे रिकामी जागा आजार पसरतो. एडिस इजिप्ती या डासांमुळे कोणता आजार पसरतो? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या डासामुळे पसरत असतो. आणि जो हा मलेरिया आजार आहे हा ॲनाफिलिस डास जो असतो त्याच्यामुळे ते पसरत असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, 1 ग्रॅम मेदापासून रिकामी जागा कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणून आपण त्याला. तर याचं योग्य उत्तर आहे 9 किलो कॅलरी. 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा या स्निग्ध पदार्थापासून म्हणजेच मेदांपासून मिळत असते. प्रथिनांचा जर विचार केला तर 6 किलो कॅलरी हे प्रथिनांपासून मिळते. ओके, प्रथिने. आणि कर्बोदके यापासून आपल्याला कर्बोदके. ओके, 4 किलो कॅलरी. पुढचा प्रश्न आहे, चिंच या ठिकाणी आपल्याला जोडा लावायचा आहे. या ठिकाणी आपल्याला चिंच, दही, लिंबू, संत्री, व्हिनेगर दिलेलं आहे. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आम्ल असतात हे आपल्याला जोड्या लावायचं. आपण सुद्धा गेस करून बघा. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये सरासरी 4 प्रश्न एकाच ठिकाणी आपण केलेला आहे. ओके मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच चिंच यामध्ये टर्टरिक आम्ल असतं. त्यानंतर आहे दही, यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं. लिंबू, संत्री किंवा जे लिंबूवंशीय जे आहेच, मोसंबी असेल, यामध्ये सायट्रिक आम्ल असतं. आणि व्हिनेगर यामध्ये ॲसिटिक आम्ल असतं. ओके, अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. एक विनंती, आपल्याला वाटत असेल की नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये भर पडत आहे असं वाटत असेल तर एक लाईक मात्र या व्हिडिओला करायला विसरू नका. आणि नवीन जर असेल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारची जी सिरीज आहे ही कंटिन्यू आपल्या या चॅनलवर उपलब्ध असणार आहे येणाऱ्या आगामी सर्व परीक्षांसाठी. ओके, पुढचा प्रश्न आहे, रातांधळेपणावर खालीलपैकी काय उपयुक्त ठरेल? रातांधळेपण हा आजार जो आहे याच्यावर खालीलपैकी काय उपयुक्त ठरणार आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे शार्क लिव्हर ऑइल. ओके, शार्क लिव्हर ऑइल. पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कित्येक परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे लसीकरण. लसीकरणाशी हा मिशन इंद्रधनुष्य संबंधित आहे. नवजात अर्भकाला क्षय प्रतिबंधक म्हणजेच BCG लस केव्हा टोचतात? नवजात अर्भक असतं त्याला क्षय प्रतिबंधक, त्यालाच आपण BCG लस म्हणतो, ती कधी टोचली जाते? याचं योग्य उत्तर आहे
जन्मानंतर लगेचच ही लस टोचली जाते. पुढचा प्रश्न आहे डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. डॉट्स अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉट्स हा कार्यक्रम. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाशी हा जो आहे डॉट्स कार्यक्रम हा संबंधित आहे. ओके, डॉट्स DOTS. ओके, याचा लॉंग फॉर्म सुद्धा कधी कधी विचारू शकतात. ओके, डिरेक्टली ऑब्झर्व्ड थेरपी शॉर्ट कोर्स. ओके, हे एक क्षयरोगावरची ती थेरपी आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रांमुळे होतो. X गुणसूत्रामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो. तर याचं योग्य उत्तर आहे रंग अंधत्व. रंग अंधत्व हा आजार जो आहे हा X गुणसूत्रांमुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा जागतिक आरोग्य दिन. या ठिकाणी आपल्याला दिनविशेष विचारलेला आहे, खास करून आरोग्याशी संबंधित. जागतिक आरोग्य दिन, जागतिक मलेरिया दिन, जागतिक परिचारिका दिन आणि जागतिक स्वच्छता दिन. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. त्याच्यानंतर जागतिक मलेरिया दिन आहे हा 25 एप्रिलच आहे. ओके, थोडी प्रिंट मिस्टेक दिसते आपल्याला. त्यानंतर जागतिक परिचारिका दिन, जागतिक परिचारिका दिन 12 मे. त्यानंतर जागतिक स्वच्छता दिन हा 12 जुलै. ओके, अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात. सॅम, मॅम अशा प्रकारचं हे बालकांच्या वजनानुसार कॅटेगरीमध्ये रूपांतर केलं जातं त्या ठिकाणी, खास करून अंगणवाडीमध्ये वगैरे. ओके, तर सॅम म्हणजेच काय, तर सॅम म्हणजे अतितीव्र कुपोषण. ओके, अतितीव्र कुपोषण त्यांना सॅममध्ये ते असतात आणि मॅममध्ये काय तर तीव्र कुपोषण. ओके, तर यांना कुठे भरती केलं जातं. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे बाल ग्राम विकास केंद्र. ओके, बाल ग्राम विकास केंद्रामध्ये यांना भरती केलं जातं, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपला आजाराशी संबंधित दिलेला आहे. कॅल्शियमच्या अभावामुळे कोणता आजार होतो, फॉस्फरसचा अभाव, लोहाचा अभाव आणि आयोडीनचा अभाव. ओके, अतिशय महत्त्वाचा एक प्रकारे चार प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजेच कॅल्शियमच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. फॉस्फरसच्या अभावामुळे वाढ खुंटते शरीराची. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग हा आजार होतो. तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. ओके मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. आतापर्यंत जर लाईक केलं नसाल तर एक लाईक मात्र नक्की करा. ओके, पुढचा प्रश्न आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. ओके, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी याचं योग्य उत्तर आहे यकृत. यकृत हे आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न आहे शरीरातील लाल रक्तपेशी कोणत्या अवयवात तयार होतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, कित्येक परीक्षेमध्ये विचारलेला आहे आजपर्यंत. ओके, लाल रक्तपेशी ज्या असतात शरीरातील आपल्या त्या कोणत्या अवयवामध्ये तयार होतात. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे अस्थिमज्जा. अस्थिमज्जामध्ये या लाल रक्तपेशी तयार होतात. अस्थिमज्जा म्हणजे त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो, बरोबर आहे, बोन मॅरो. पुढचा प्रश्न आहे फुफ्फुसाचे कार्य कोणते. फुफ्फुस आपल्या शरीरामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं कार्य करत असतात. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे फुफ्फुस आपल्या शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण करणे. ओके, रक्ताचं शुद्धीकरण करत असतं. जे हृदयापासून संपूर्ण शरीरभर रक्त पसरलं जातं, ज्यामध्ये शुद्ध रक्त म्हणजेच काय की ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं. ज्या रक्तातलं ऑक्सिजन कमी होतं ते एक प्रकारे आपण त्याला म्हणू अशुद्ध रक्त. आणि ते अशुद्ध रक्त फुफ्फुसामध्ये जातं, त्यामध्ये काय होतं त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलं जातं. ओके, म्हणजे शुद्ध केलं जातं एक प्रकारे आणि पुन्हा ते हृदयामार्फत इकडे तिकडे पसरवलं जातं. ओके,
पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार म्हणजेच ॲसिड बेस याचं संतुलन राखत असतं? आम्ल क्षाराचं म्हणजेच ॲसिड बेसचं संतुलन राखण्याचं काम कोणते क्षार करत असतात? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे सोडियम. अतिशय महत्त्वाचं आहे सोडियम. ओके, पुढचा प्रश्न आहे, हवा बंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? खाद्यपदार्थ जे असतात हवाबंद डब्यामधले, यामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर याचं योग्य उत्तर आहे क्लोस्ट्रिडियम. ओके, क्लोस्ट्रिडियम. पुढचा प्रश्न आहे, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे? खाण्याचा सोडा, खाण्याचा ओके शास्त्रीय नाव काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, सोडियम बायकार्बोनेटलाच खाण्याचा सोडा असं म्हणतात. ओके, त्यानंतर सोडियम कार्बोनेट म्हटलं तर हा धुण्याचा सोडा झाला. ओके, धुण्याचा सोडा. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे याला आपण चुनखडी म्हणतो. ओके, चुनखडी. आणि कॅल्शियम क्लोराईड म्हणजेच ब्लिचिंग पावडर. ओके, ब्लिचिंग पावडर. पुढचा प्रश्न आहे, हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस म्हणतात? जे हृदयाकडे रक्त म्हणजे शरीराकडून हृदयाकडे जे रक्त जात असतं, वाहून नेत असतात ज्या रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शीर असं म्हणतात, शिरा. ओके, ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीराकडे रक्त पुरवठा करतात त्यांना धमनी म्हणतात. ओके, ज्या शरीराच्या म्हणजे त्वचेच्या आतल्या भागामध्ये असतात आणि जे शिरा असतात त्या वरच्या भागामध्ये असतात. ओके, तर शिरा काय करतात? शरीरातलं रक्त जे आहे हृदयाकडे नेत असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? शरीरवाढ नियंत्रणात कोणत्या ग्रंथी मदत करतात? तर याचं योग्य उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका, पिट्युटरी ग्लॅन्ड. ओके, ओके, पिट्युटरी ग्लॅन्ड. ओके, प्रश्न पहिला आहे, पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात? ओके, तुम्ही पण गेस करत चला. तर याचं योग्य उत्तर आहे 206. ओके, पूर्ण वाढ झालेलं मानवी शरीर असतं त्याच्यामध्ये 206 हाडे असतात. प्रश्न दुसरा आहे, दुधाच्या दातांची संख्या रिकामी जागा एवढी असते. दुधाचे दात. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 20. दुधाचे दात 20 असतात. ते नंतर पडल्यानंतर जे पूर्ण वाढ झालेलं शरीर असतं आपलं त्यामध्ये नंतर एकूण 32 दात असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणते अवयव पित्त निर्माण करते? मानवी शरीरातील कोणता अवयव जे पित्त निर्माण करत असते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर याचं योग्य उत्तर आहे यकृत. यकृतामध्ये पित्त तयार केलं जातं आणि ते पित्ताशयामध्ये साठवलं जातं. पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय गर्भपात कायदा भारत सरकारने कधी अंमलात आणला? कधी अंमलात आणलेला आहे? ओके, गर्भपात कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा. तर याचं योग्य उत्तर आहे 1971. 1971 मध्ये हा कायदा आणलेला होता. स्वाईन फ्लू हा आजार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? स्वाईन फ्लू हा आजार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे H1N1. ओके, H1N1 या नावाने हा स्वाईन फ्लू हा आजार ओळखला जातो. आणि याच्यामधलं जे H5N1 आहे, H5N1 हे बर्ड फ्लू आहे. ओके, बर्ड फ्लू. ओके, पुढचा प्रश्न आहे, अन्ननलिकेची एकूण लांबी सरासरी असते. अन्ननलिका असते आपली, त्याची एकूण लांबी या ठिकाणी विचारलेली आहे. याचं योग्य उत्तर आहे सरासरी 9 मीटर. अन्ननलिकेची एकूण लांबी सरासरी 9 मीटर असते, ज्याची तोंडापासून तर त्या आतड्यापर्यंत त्यांची एकूण लांबी या ठिकाणी मोजली जातं.
पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्ताचा सामू म्हणजे pH एवढा असतो. रक्ताचा सामू विचारला, pH विचारलेला आहे, रक्ताचा सामू. तर याचं योग्य उत्तर आहे 7.4. रक्ताचा सामू, रक्ताचा pH हा 7.4 असतो. आणि जर आपण पाण्याचा विचार करत, पाणी हे उदासीन असतं, ओके, न्यूट्रल, तर त्याचा सामू हा 7 असतो. ओके, पाण्याचा सामू हा 7 असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक संप्रेरक कोणते? नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी आवश्यक संप्रेरक कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक आवश्यक असते. खालीलपैकी कोणता रोग विषाणूजन्य नाही? ओके, विषाणूपासून होत नाही असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे धनुर्वात. यामधला सर्दी आहे, गोवर, कावीळ हे विषाणूजन्य आजार आहेत, तर धनुर्वात हे जीवाणूजन्य आजार आहे. ओके, जीवाणू. पुढचा प्रश्न आहे, ORS चे पूर्ण रूप काय आहे? ORS आपल्याला माहिती असेल, ORS दिलं जात असतं. तर याचं पूर्ण रूप जे आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. कुत्रा चावल्याने कोणता आजार होऊ शकतो? कुत्रा चावल्याने कोणता आजार होऊ शकतो? तर रेबीज आजार होऊ शकतो कुत्रा चावल्यानंतर. रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? ल्युकेमिया असं रक्ताच्या कर्करोगाला म्हणतात. मित्रांनो, एक लाईक केलं नसाल तर लाईक मात्र व्हिडिओला नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, शरीराच्या सैनिक पेशी असं कोणत्या पेशींना म्हटले जाते? शरीराच्या सैनिक पेशी असं कोणत्या पेशींना म्हटले जातं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पांढऱ्या रक्तपेशी. आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी असतात, त्यांना आपल्या शरीराचे सैनिक असं म्हटलं जातं. जागतिक डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 30 मार्च. खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य आजार नाही? संसर्गजन्य आजार नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मधुमेह हा संसर्गजन्य आजार नाही. यामध्ये मग विषमज्वर आहे, क्षयरोग आहे, न्यूमोनिया हे काय संसर्गजन्य आहे. मधुमेह हा संसर्गजन्य आजार नाही. पुढचा प्रश्न आहे, स्पुटनिक V ही लस खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरली जाते? स्पुटनिक नाव ऐकलं असाल तुम्ही. तर याचं योग्य उत्तर आहे कोविड-19च्या वेळेस स्पुटनिक V हे वापरली गेली होती मोठ्या प्रमाणात. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व B3 ला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातं? जीवनसत्व B3. ओके, बी कॉम्प्लेक्स, यामध्ये बी जीवनसत्व आहे, त्यांचे नाव आपल्याला माहिती आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. कित्येक प्रश्न यावर विचारले जात असतात नेहमी परीक्षेमध्ये. तर जीवनसत्व B3 आहे, त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर B3 ला नायसिन असं म्हटलं जातं. ओके, B3 ला नायसिन. त्यानंतर आहे आपलं थायमिन असेल, थायमिन म्हणजे B1 आहे. B1 म्हणजे थायमिन. रायबोफ्लेविनला B2 म्हणतात. ओके, B2. आणि फॉलिक ॲसिड म्हणजे काय झालं आहे? तर B9ला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र रिकामी जागा सेवा देते. प्राथमिक आरोग्य केंद्र, तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात, हे 24 तासही आपल्याला सेवा देत असतात. सध्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत? आरोग्यमंत्री सध्या तर तानाजी सावंत. आणि जे कोविडचा काळ सुरू होता त्यावेळेस राजेश टोपे हे आपले आरोग्यमंत्री होते.
पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे 7 एप्रिल 1948ला. 7 एप्रिल 1948मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. याचे जे मुख्यालय जे आहे, हे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. ओके, जिनिव्हा. आणि हे कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये. ओके, स्वित्झर्लंडमध्ये हे जिनिव्हा आहे. तुम्ही पण गेस करत चला, म्हणजे तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे ते तुम्हाला कळेल. प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी मूळ ध्वनीचे स्थान व परावर्तक पृष्ठभाग यामधील अंतर किमान इतके असावे लागते. जे इको आपण म्हणतो, इको म्हणजे प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी अंतर किती असावं लागतं. ओके, तुम्ही पण गेस कर चला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 17 मीटर. ओके, कमीत कमी 17 मीटर अंतर असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. ओझोनचा जो थर आहे याच्यामुळे जे अतिनील किरणं आहेत ते किती टक्के किरणं अडवली जातात? म्हणजे सूर्याकडून येणारे जे किरण आहेत ते. तर याचं योग्य उत्तर आहे 99%. म्हणजे सूर्यप्रकाश जो येतो सूर्यापासून निघालेला, त्याच्यातला 99% प्रकाश म्हणजेच अतिनील किरणे हे त्या ठिकाणी अडवले जातात. 99%. पुढचा प्रश्न आहे, निद्रानाश हा रोग रिकामी जागा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यामध्ये आढळतो. निद्रानाश. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आजारात विडाल चाचणी केली जाते? विडाल चाचणी. तर याचं योग्य उत्तर आहे विषम ज्वर. ओके मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की काही प्रश्न जे आहेत आपल्या फायद्याचे ठरत आहेत असं जर वाटत असेल तर एक लाईक मात्र व्हिडिओला करायला विसरू नका. ओके, पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान सरासरी किती असते? सरासरी. ओके, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान. तर याचं योग्य उत्तर आहे 37°C. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? मलेरिया. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियममुळे हा हिवताप किंवा आपल्याला मलेरिया होत असतो. एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम देशात व राज्यात केव्हापासून राबविला जात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम. तर याचं योग्य उत्तर आहे 1975. 1975 पासून हा कार्यक्रम आपल्या देशामध्ये त्याचप्रकारे राज्यामध्ये सुद्धा राबवला जात आहे. खालीलपैकी कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? म्हणजे हृदयविकारावर कोणतं तेल उपयुक्त आहे? कशाचं तेल उपयुक्त आहे? तर याचं योग्य उत्तर आहे करडई. करडईचं तेल जे आहे हृदयविकारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणामध्ये किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 0.04. आता काही ठिकाणी जर आपण टेक्स्टबुक बघितलं पाठ्यक्रमाचे स्टेट बोर्डचे तर त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसून येणार 0.03%. ओके, आता ओरिजिनल जर विचार केला तर 0.036 असं आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला 0.03 असे दिसेल तर काही ठिकाणी 0.04. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा आहे, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा अतिवापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? सोडा, खाण्याचा जो सोडा असतो त्याचा जर आपण अतिवापर केला तर कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे क जीवनसत्व. क जीवनसत्वाचा नाश होतो. पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? पाण्याचा गोठण बिंदू. ओके, याचं योग्य उत्तर आहे 0°C. 0°C पाणी गोठत असतं. पुढचा प्रश्न आहे, वांती व जुलाब ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? वांत्या होणे, जुलाब होणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पटकी म्हणजेच कॉलरा.
पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री वंदना योजना कोणाशी संबंधित आहे? प्रधानमंत्री वंदना म्हणजेच मातृवंदना आपण याला म्हणूया. ओके, प्रधानमंत्री मातृवंदना. ओके, ही योजना कशाशी संबंधित आहे, कोणाशी संबंधित आहे? तर याच्यामध्ये नावामध्येच आपल्याला दिसून येतं. तर याचं योग्य उत्तर आहे गरोदर महिला. त्यांच्या बालकांच्या संगोपनासाठी म्हणून त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी केली जाते. सरासरी रुपये 6,000 एवढं अनुदान ते गरोदर मातांना त्यांच्या बाळाला योग्य काळजी घ्यावी यासाठी ते 6,000 रुपये त्यांना देण्यात येतं. पुढचा प्रश्न आहे, जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? तर 8 मे. 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपल्या परीक्षेला उपयुक्त ठरतील असे कित्येक व्हिडिओज आहेत. मग त्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्तासुद्धा असेल आणि असं जनरल नॉलेजसुद्धा आहेत. चालू घडामोडीसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर भेट द्या, जाऊन बघा. तुम्हाला उपयुक्त असे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ओके, पुढचा प्रश्न आहे, निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते? ज्या शरीरातील तांबड्या पेशी असतात त्या निरुपयोगी जे झालेल्या असतात त्यांचं विघटन कुठे होते? तर याचं योग्य उत्तर आहे प्लीहामध्ये त्याचं विघटन होत असते. युनिसेफच्या मते जागतिक पातळीवर बालमृत्यूची सर्वात महत्त्वाची 3 कारणे कोणती? युनिसेफच्या मते. ओके, बालमृत्यूची कारणे. तर याचं योग्य उत्तर आहे न्यूमोनिया, अतिसार आणि मलेरिया. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात बालमृत्यू होत असतात. न्यूमोनिया, अतिसार आणि मलेरियामुळे. पुढचा प्रश्न आहे, प्रौढ बेडकास खालीलपैकी कोणता अवयव नसतो? प्रौढ बेडूक म्हणजे बेडकामध्ये कोणता अवयव नसतो? तर आपण माहिती असेल. तर याचं योग्य उत्तर आहे मान. आपल्याला त्याला दिसून येत नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखायचं आहे. या ठिकाणी आपण वाचून दाखवतो. पहिल्या, प्रथिने, खनिजे व पाणी यांचे प्रमुख कार्य शरीर निर्माणाचे असते. प्रथिने, खनिजे आणि पाणी. तर हे वाक्य बरोबर आहे. आरोग्य संरक्षणाचे कार्य खनिजे व पाणी हे यांचे प्रमुख कार्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. जीवनसत्वे शक्तीचे उत्पादन करतात. म्हणजे जीवनसत्वामुळे आपल्याला शक्ती मिळतं. तर हे वाक्य चुकीचं आहे. कर्बोदके शक्तीचे उत्पादन करतात. म्हणजे कर्बोदकांपासून आपल्याला शक्ती मिळते. तर याचं चुकीचं जे विधान आहे ते आहे 3 नंबरचं, जीवनसत्वे शक्तीचे उत्पादन. तर जीवनसत्वामुळे एक प्रकारे आपल्या शरीराची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यास मदत होत असते. म्हणजे एक प्रकारे संरक्षण आपण म्हणूया. ओके, खनिज, पाणी आहेत. त्याचप्रकारे जीवनसत्वामुळे सुद्धा आपल्या शरीराचं संरक्षणासाठी एक प्रकारे त्याचा उपयोग होत असतो. पुढचा प्रश्न आहे, RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्षयरोग. RNTCP म्हणजे रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम असं याचं लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? ॲट ए टाइम 2 बाजूला बघू शकतो, 2 दिशेला बघू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे सरडा. ओके. पुढचा प्रश्न आहे, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्व. तर योग्य उत्तर आहे याचं ड जीवनसत्व. मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? मानवी वजनाच्या आपण त्याला म्हणूया. तर याचं योग्य उत्तर आहे 8%. ओके. आता काही ठिकाणी तुम्हाला, आता हे ॲव्हरेज आहे. ओके, सरासरी आहे. त्याच्यामुळे फरक फक्त बघायचं. 8 कुठे एखाद्या परीक्षेमध्ये 7 असू शकतं, एखाद्या ठिकाणी 9 असू शकतात. ओके, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ॲव्हरेज. पुढचा प्रश्न आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? जड पाण्यामध्ये
कोणता पदार्थ असतो? तर याचं उत्तर आहे कॅल्शियम. जड पाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं. पुढचा प्रश्न आहे कार्बनचे सर्वाधिक शुद्ध रूप कोणते? कार्बनचे सर्वाधिक शुद्ध रूप. आपण मित्रांनो बघा की ह्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा ज्या सुरू आहेत सध्या, जिल्हा परिषदेच्या असेल किंवा नगर परिषदेच्या, यामध्ये एकदम हार्ड लेवलचे फारसे प्रश्न नाहीत, जनरलच प्रश्न किंवा या अगोदर ज्या ज्या परीक्षांमध्ये काही परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सुद्धा वारंवार रिपीट ते प्रश्न होत आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे कार्बनचे सर्वाधिक शुद्ध रूप आहे हिरा. ओके. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील नाही? संप्लवनशील नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पारा. ओके. यामध्ये कापूर आहे, आयोडीन आहे, नॅफ्थलिन आहे, यांचं संप्लवन होत असतं जर आपण उघडं ठेवलं हवेमध्ये तर. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारची 25 प्रश्न होती. पुढील भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अतिशय महत्त्वाचे म्हणजेच येणाऱ्या परीक्षेला उपयुक्त ठरतील संभाव्य प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि शेवटी एक व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. थँक्यू.